चला तर मंडळी, आपलं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर 358 विजय. आज आपण प्रवास चालू केला आहे उल्हासनगर ते कर्जत कोंढाणे लेणी. आता आपण सरळ सरळ निघालेलो आहोत. मित्र आला होता घ्यायला. तर इकडनं तुम्ही अंबरनाथला जो रस्ता जातो आपला हॉन्डास फॅक्टरीच्या जवळून, तिथं राईट साईडला तुम्हाला गॅलेक्सी मॉल दिसतो. तिकडनं आपल्याला सरळ सरळ जायचं आहे. एकदम सरळ चालत राहा. पाऊस खूप जोरात आहे. एकदम सरळ सरळ आल्यावर तुम्हाला एक लास्टला एक असा सिग्नल दिसेल. तुमच्या तिथं राईट साईडला तुम्हाला CNG पेट्रोल पंप दिसेल. तिथपर्यंत तुम्हाला सरळ यायचं आहे. मग इकडनं राईट घ्यायचं आहे. बघा, असं CNG पेट्रोल पंप दिसेल. इकडनं राईट मारून एकदम सरळ चला. कुठे जास्त थांबण्याची गरज नाही, फक्त सरळ सरळ रस्ता आहे. आणि कुठे काही चुकलं तर हा व्हिडिओ बघा यूट्यूबला, तुम्हाला सगळं दिसून येईल कुठं जायचं आहे, काय जायचं आहे. इकडनं सरळ आल्यावर तुम्हाला इकडनं मारायचा लेफ्ट, कारण की वरती साईनबोर्ड पण लावलेले आहेत. कर्जत खोपोली रस्ता पण लिहिलेला आहे. तिकडनं मारायचा लेफ्ट. आणि पाऊस असल्यामुळे जास्त काय नीट तुम्हाला क्लिअर दिसणार नाही, पण तरी तुम्ही जर व्हिडिओ पॉज वगैरे करून बघितलात तर तुम्हाला रस्ता प्रॉपर कळेल. एकदम सरळ सरळ येत राहा. आता एक ब्रेक घ्यायचा टाईम झाला होता, कारण की खूप पावसाने येडं केलं होतं. तर आम्ही थांबलो, थोडा पाऊस कमी व्हायची वाट बघितली. मग आता आपण पुढं निघूया. सरळ सरळ यायचं. यो बदलापूर MIDC मधला CNG पंप आहे. इकडनं तुम्हाला एकदम सरळ जायचं, म्हणजे कुठे टर्न घ्यायची गरजच नाही तुम्हाला, फक्त सरळ सरळ निघायचं आहे. जिथे टर्न घ्यायची गरज आहे तिकडे मी तुम्हाला सांगतो आपल्या चॅनलवर. एकदम चालत राहा मस्त. तरी पण आम्ही सकाळी 6:30 वाजता निघलो होतो. हे तुम्हाला राईट साईडला आपलं फायर ब्रिगेडचं ऑफिस पण दिसतं. तिकडनं तुम्हाला सरळ जायचं आहे. सरळ सरळ चालत राहा. आणि मग पुढं जाऊन तुम्हाला एक मोठा परत एक लेफ्ट साईडला साईनबोर्ड दिसेल, पण आपल्याला तिकडे नाही जायचं आहे, कारण तो रस्ता जातो बदलापूरला. तर आपल्याला राईट मारायचा आहे. ही सगळी MIDC बदलापूर संपल्यानंतर. खूप पाऊस होता, त्यामुळं काही नीट व्हिडिओ पण काढता जमत नव्हते. इकडनं जसा असा रस्ता संपला, इकडनं तुम्हाला राईट मारायचा आहे. हा जो लेफ्टला जातो तो बदलापूरला जातो. इकडनं राईट जो आपला रस्ता जातो कोंडेश्वरला. आपल्याला कोंडेश्वरला नाही जायचं आहे, पण आपल्याला जायचं आहे कोंढाणे लेणीला. म्हणून सरळ सरळ चालत राहा. मग तुम्हाला पुढे जाऊन असं एक राईटला मस्जिद दिसेल. ते मस्जिद आहे गोरेगावमध्ये. तर लोकांना एक आश्चर्य वाटत असेल की गोरेगाव बॉम्बे साईडला आहे, हे इकडं कुठं आलं. तर गोरेगाव आहे, तुम्ही येऊन बघू शकता. नेरळ वांगणी बदलापूरच्या मध्येच छोटंसं असं साईनबोर्ड लावलेलं आहे तिकडं गोरेगाव करून. एकदम सरळ येत गेले. मग आम्हाला लागली होती भूक. सकाळी नाश्ता करायचा होता. मग नाश्ता करत पाऊस पण चालू झाला, तर आम्ही थोडं तिकडं थांबायचा विचार केला परत. मग आता नाश्ता वगैरे करून झालेला आहे. आता निघलो आम्ही परत. पाऊस खूप होता. आधीमध्ये पाऊस थांबत पण होता आणि पाऊस चालू पण होत होता. खूप मजा आली. एकदम नेचर तर बघा तुम्ही, मस्त नेचर होतं. मस्त थंड हवा, जोरात पाऊस. आणि असं पुढं पुढं गेल्यावर तुम्हाला हे माथेरानचं एंट्री गेट दिसेल. तिकडनंही तुम्हाला लेफ्ट घ्यायचं आहे. माथेरानच्या पहिलेच लेफ्ट घेऊन असं सरळ सरळ जात राहायचं. हे बघा, हे नेचर, हे आहे माथेरानचं डोंगर. माथेरान पण एक खूप मस्त स्पॉट आहे. त्या ब्लॉग अजून मी बनवला नाही आहे, बनवेल तेव्हा आपण भेटू. असे मस्त मस्त व्ह्यू, हे असं बोर्ड. पाऊस जरा कमी होता म्हणून जरा बरं पण वाटत होतं.
सरळ सरळ जात राहायचं आहे. खूप पाऊस होता. सकाळी आम्ही लवकर निघलो होतो कारण की लवकर यायचं पण होतं. परत आम्ही थोडा आराम घेतला कारण की थोडा पाऊस परत थांबला होता. थोडं थांबावं असं वाटलं. पाणी वगैरे घेतलं आम्ही आणि मग इकडनं अजून थोडे तरी पण 17 किलोमीटर इकडला जो सकाळचा नेचर होता त्याच्यामध्ये हलका पाऊस, कधी जोरात पाऊस, कधी पाऊस थांबतोय. एवढा रेनकोट घालून सुद्धा आम्ही भिजलेलो होतो. फक्त रस्ता थोडा या गावामधून थोडासा खराब आहे. मग इकडनं सरळ सरळ जात राहायचं, कुठेच टर्न नाही घ्यायचं आहे तुम्हाला. सरळ चालत राहिल्यावर मग असं चौक लागून इकडून परत तुम्हाला राईट घ्यायचा आहे. सरळ आल्यावर राईट घ्यायचं आहे हेच लक्षात ठेवा, कारण की तुम्हाला असे 3 रस्ते दिसतील. मग इकडनं असं तुम्हाला राईट घेऊन चालत जायचं फक्त गाडीवर. रस्ते थोडे खराब आहेत गावामध्ये, आणि सोपं बाईकवरच आपण जाऊ शकतो. सॅटर्डे, संडे, फ्रायडे खूप जास्त करून पर्यटक येतात. एकदम सरळ आल्यानंतर सरळ आल्यावर पण असा बीच दिसेल छोटा. इकडे तुम्हाला सरळ जायचं आहे. असं तुम्ही ट्रेनने पण येऊ शकता. कळवा स्टेशनला उतरून कोंडाने जाण्यासाठी अशा 2 काही टॅक्सी घ्याव्या लागतात. हे माझ्या मित्राला मी सांगत होता आपल्याला राईटला जायचं आहे, त्यांनी चुकून लेफ्टला टाकला होता, पण आपल्याला तिकडनं राईटलाच जायचं आहे. परत आम्ही इकडनं गाडी वळवतो आणि मग तिकडं जातो. तर तुम्हाला त्या
कोणालाही विचारलं कोंडाणे लेणीला कसं जायचं तर कोणी तुम्हाला सांगेल. एवढंच लक्षात ठेवा, तुम्हाला नदी लागतच राहणार. ही उल्हास नदी आहे. हे बघा, पण जोरात पाऊस असल्यामुळे ती नदी पण खूप जोरामध्ये वाहत होते. नदी पण खूप भरलेली होती. पाऊस, थंडगार हवा, बस इकडनं सरळ जाते. टर्न आहेच नाही जास्त करून राईटच टर्न आहे, एकच लेफ्ट एक असं. मग नंतर परत पुढे आलं कसं खडबडी रस्ता लागतो आणि खूप खडबडी रस्ता. बस वगैरे जाऊ शकतात. अजून 5 मिनिटांमध्ये कोंडाणे लेणी पण करायची. खूप पर्यटक होते सगळे. मी जात होते तेव्हा ते फॅमिली, स्कूल, कॉलेज, शाळेतले भरपूर लोक होते. ते सगळे बस वगैरे थांबून पार्क करून गाडी, ट्रेन, बस असं जमत असं आलेले होते. खूप लहान लहान मुले पण होते. तुम्हाला दिसले स्कूलमध्ये दिसले होते. एकदम सरळ जात राहायचं, एकदम सरळ. असं राईटला तुम्हाला झोपडं वगैरे दिसत असतात. चलत राहा गाडीवर बस. हे पण उल्हासनगर पासून तर आम्हाला कर्जतपर्यंत पोहोचायला 2 मंडळी आपण पोहोचलेलो आहोत. आणि फायनली कोंडाणे लेणी. असं पार्किंग लॉट आहे. हे बघू शकता तुम्ही. इथून आपल्याला ट्रेक करत वरती जायचं आहे. लेफ्ट साईडला तुम्हाला दिसलं असं लिहिलेलं पण आहे पाठीवर कोंडाणे लेणीकडे आज संडे असल्यामुळं खूप गर्दी पण येईल. समोर चालत जायचं. तिकडं जायला काय झालं, एक ग्रुप आलेला आहे. आता आपल्याला किती वेळ चालायचं आहे. आता वाजलेलं आहे 9:36. चालत बघूया कुठपर्यंत जायचं आहे. कमीत कमी 20 ते 25 मिनिटं आम्हाला लागली असेल. कारण आमच्या पुढे ग्रुप गेला होता. पुढे ग्रुप होता. आम्ही खूप चले लवकर. मलाही माहिती नव्हतं. मला माहिती नव्हतं की आपल्याला चलताना साईन पण जायचं आहे. असं मस्त चालत राहतं. अप्रतिम जागा आहे ट्रेक करण्यासाठी.
असं वर चढायच्या अगोदरच तुम्हाला साईनबोर्ड म्हणजे दिलेले आहेत की कोंडाणे लेणी कधीपासून आहे, कोणाला भेटली, मित्रांनो कोणी तिथे हे केलं. फायनली आम्ही इथे पोहोचलेलो आहोत. हिंदी, इंग्लिश, मराठी कोंडाणे तिन्ही लेणी भाषेमध्ये लिहिलेलं आहे आणि फायनली इथे कोंडाणे लेणीला पोहोचलो होतो वरती कधी वस्तू मस्त असा डोंगर आहे. बघू शकता. ते मस्त पण पाणी चाललेलं आहे इकडे धबधब्याला. हे बघा फक्त खूप सुंदर आहे. ही आपली धम्मलिपी याच्यामध्ये मला तर धम्मलिपी येत नाही म्हणून मला काही कळत नव्हतं त्याच्यातलं. तरी मी घरी जाऊन थोडासा अभ्यास करणार आणि असं बाहेरून थोडासा असा व्ह्यू आहे तुम्हाला दाखवण्यासाठी मी बाहेर आलो होतो परत. असं पूर्ण बाहेरून लेफ्ट साईडला धबधबा आहे मोठा, म्हणजे वरून पाणी पडत असतं त्या डोंगरावरून. म्हणजे ते थंडी उन्हाळ्यामध्ये माहीत नाही, पण खूप जोरात पाऊस होता म्हणून खूप पाणी येत होतं. आणि असं इथे आतमध्ये आहे. मला तर असं वाटतं की आतमध्ये पिलर आहेत ते कोणी तोडले असतील आणि कसे तुटले असतील. त्या टायमाला जे आपले भिक्षू असतील रात्री जे दिवे वगैरे लावण्यासाठी असं मला वाटतं की त्या जागेत ते दिवे वगैरे लावत असतील. आगीने ते हे झालेलं आहे, त्याला असं काळा पण जमलेलं आहे. जसं आपण सूर्योदयाला राहतो आपले लोक वगैरे नाही काळे होतात. माझ्या बाजूला छोटेसे असे शिळे आहेत. प्राप्ती करत असते त्या ध्यानामध्ये कंट्रोल करण्याचा प्रयत्न आणि ज्ञानीवर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असते. या तिकडे आराम करत असते. पण हा जो मी पाहला तो एक मस्त होता. परत असं दिसतोय. भरपूर म्हणजे टेंडे असे किल्ल्यासारखे दिसतात आहे ना आतमध्ये, असं बसण्यासाठी उठण्यासाठी एकदम आरामात. आणि नक्षीकाम तर अति सुंदर होतं. व्हिडिओ बघितले तुम्हाला चला तर मित्रांनो भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. आपला घरी यायचा वेळ झालेला आहे. खूप वेळ मस्त असं सुंदर आहे. चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही सगळे या आणि प्लीज कृपया करून घाण वगैरे काही प्लीज कचरा करू नका. आणलेला कचरा हा परत पिशवीमध्ये न्या. चला बाय.